आपण म्हणू शकतो जितेशला स्वतः संघाचा कर्णधार इथून जिम्मेदारी असेल, कारण पहिल्या षटकामध्ये विकेट गेला. इथून हे संध्याकाळचं सत्र आहे. जवळजवळ 5 वाजून आपण बघितलं तर 5 वाजून 8 मिनिटांनी त्या ठिकाणी पहिला चेंडू डिलिव्हर झाला आणि तिसऱ्या चेंडूवरती एक महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त करत असताना शुभम हा गोलंदाज बघायला मिळतो. युवा टॅलेंट वर्सेस युवा टॅलेंट अशी लढाई आपण बघितली होती. यावेळेस जितेश गेलाय. अनुभवाचा पारडा नक्कीच जड असेल. कीच मागच्या सामन्यामध्ये महत्वाच्या अंतिम तो चेंडूंवरती 2 सविकेट खेळत आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं घेतो आणि तेच महत्वपूर्ण धावा आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. 8 धावाच्या आल्या होत्या शेवटच्या अंतिम चेंडूवरती आणि त्याच धावा राहिल्या होत्या शेवटच्या षटकासाठी. कुठेतरी मागणं ठरला होता कुणालच्या विरोधामध्ये. इथून चांगला फटका. क्षेत्ररक्षक प्रथम प्रयत्न करतोय, तद्वारा चेंडू जातोय सीमारेषा लगत स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. एकदा पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला. इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेने स्क्वेअर पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं 4 या आकड्यावरती. तर 4 चेंडू 4 धावा खर्च करतोय गोलंदाज शुभम. चांगली लेंथन लाईन आहे आणि यावेळेस नक्कीच शरीराचा वेदगार चेंडू होता. नक्कीच चांगला फटका सॉफ्ट बॉटम हँडने खेळलेला. त्या ठिकाणी एकच धाव परिपूर्ण केली जाते. तून शेवटचा आणि अंतिम चेंडू असलेले पॉवर प्लेचं जे षटक आहे ना, आतापर्यंत RC सिरगाव असंघच्या नावावरती राहिलं जातं या संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा. कारण ज्याप्रमाणे चेंडू डिलिव्हर करतोय शुभम, कोणत्याच प्रकारचा हात पडण्यासाठी संधी दिली जात नाहीये. इथून राकेश आला. इथून चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू वेगावर स्वार होताना गोलंदाज नाव तर माहीतच असेल शुभम. इथून षटकाची समाप्ती झाली या निर्धाव चेंडूच्या सांगतेनेशी. एका षटकाच्या अखेरीस धावा जर आपण तपासून बघितल्या तर जाऊन पोचले जात आहेत 5 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज नितीन आला गोलंदाजी मार्क वरती. नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटका हाताळणं हे अनिवार्य असेल. आणि ज्यावेळेस 4 वाजून 8 मिनिटं झाले त्यावेळेस पहिला चेंडू डिलिव्हर झाला. इथून 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक परिपूर्ण झालं. त्या ठिकाणी शुभम या गोलंदाजाने अप्रतिम आपले चाप सोडले गेले. पहिल्या षटकामध्ये धावा जरा बघितले गेलं तर 1 विकेट्स घेत 5 धावा खर्च केल्यात. एवढं नितीन आला की यावेळेस नक्कीच स्वतःवरती नाराज आहे, हताश आहे. हा झोन मधला चेंडू होता, स्लॉट मधला चेंडू होता, परंतु त्यावरती मोठा फटका खेळू शकले नाही यावेळेस फलंदाज जितेश. त्या कारणास्तव मात्र थोडस नाराज आहे. त्यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. प्लेट अँड बेस निर्धाव चेंडूची सांगता. दोन महत्वपूर्ण सामना आणि त्या सामन्यामध्ये निर्धाव चेंडू ज्या ज्या वेळेस खेळलं जाणार आहे तितके प्रेशर मात्र राहणार आहे संघावरती. इथून एकेरी दुहेरीला प्राधान्य देणं खूप गरजेचं असेल वटाई संघासाठी. वेळेस चांगला फटका नक्कीच बॅकफुटवरती जात हलक्याशा हाताने सॉफ्ट बॉटम हँडने मात्र त्या ठिकाणी फटका खेळला गेला. एकच धावेवरती समाधान राकेशला मात्र स्ट्राईकवरती आणलं जातं. इथून धावा जर बघितल्या तर एका धावेने स्कोर कार्ड पुरे सरसावत असताना मंद मंद पावलाने जाऊन विसावलं गेलं 6 आकड्यावरती. इथून चांगला चेंडू, तितक्यात चांगला प्रहार, तिची गेंद वैसा नतेजा, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. क्षेत्ररक्षक प्रथमच्या माध्यमातून एकच धाव येईल याही चेंडूवरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघतोय आपण गोलंदाज नितीनच्या माध्यमातून ज्या अनुषंगानं पहिलं षटक राहिलं गेलं. गोलंदाज शुभमच्या नावावरती यावेळेस स्वीट शीटचा प्रयत्न, अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल केली गेली. यावेळेस बॅक टू दी पवेलियन पाठवण्यामध्ये यश आले. गोलंदाज नितीन याला गॉन बॅक टू दी डगआउट.
यावेळेस मात्र फलंदाजीमध्ये नाराज केले गेला जिद्दीच्या फलंदाजाने कुठेतरी फूटवरती येत असताना तर चांगली गोलंदाजी राहिली गेली. यावेळेस हलक्याशा हाताने प्लेसमेंट बघायला मिळाली. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे का, परंतु नाही. शेवटच्या चेंडूवर सुद्धा एकच धाव आली. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावताना जाऊन पोहोचला गेल्या 2 षटकाच्या खेरीज 8 या आकड्यावरती अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केला गेला. शेवटच्या या अंतिम सामन्यामध्ये ज्या ठिकाणी धावा जर आपण बघितल्या तर 2 षटकाच्या अखेरीस धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 2 बाद 8 धावा. तर नवीन गोलंदाज झालाय प्रगती पथावरती. गोलंदाज प्रथमला आपण बघतोय ह्याच्याकडे सुद्धा भन्नाट वेग आहे, परंतु वेग असून चालत नाही. त्या अचूक टप्प्यावरती नियंत्रण असणं खूप गरजेचं असतं. या सर्व गोष्टी मात्र नक्कीच महत्त्वाच्या ठरल्या जातात. यावेळेस जागा बढून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. पहिला चेंडू शरीरयष्टीचा वेध घेणारा त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथून संघ जर आपण बघितलं तर पूर्णपणे बॅकफूटवरती वरचा ठरला जातोय. RCC सिरगाव अ हा संघ इथून जर मोठे फटके आले नाहीत तर नक्कीच पराभवाच्या वाटेवरती चालावं लागेल. इथून पुन्हा शकता तेज दर्रार परंतु एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव खर्च केली जाते. प्रथमच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळावे लागतील, परंतु तो चान्स दिला जात नाही. यावेळेस पुन्हा एकदा प्लेट अँड मेस निर्धाव चेंडूची सांगता. जितके चेंडू निर्धाव येणार तितकं प्रेशर मात्र फलंदाजावरती येणार आणि ज्यावेळेस प्रेशर येतं त्यावेळेस एकतर मोठा फटका खेळावा लागतो, अन्यथा मात्र तो खेळत असताना बाद व्हावं लागतं. यावेळेस तेच प्रेशर आहे फलंदाजी करणाऱ्या टीमवरती, अर्थात अष्टविनायक वडरे या संघावरती. तर पुन्हा एकदा यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला गेला, परंतु पंच दर्शवतात एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव खर्च केली गेली आहे. 5+1 एकूण ह्या 2 धावा आल्यात. या एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ज्या धावा खर्च केल्या गेल्या त्या खूप महागड्या ठरणार या संध्याकाळच्या सत्रामध्ये. धावा जर आपण बघितल्या तर जाऊन विसावल्या जातात. यावेळेस दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 11 या आकड्यावरती 11 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. महत्वपूर्ण 2 विकेट्स जरी तंबूच्या आसऱ्याला गेले असले तर राकेश आणि राहुलकडे ती जिम्मेदारी आहे. तो चांगला फटका आहे, प्रॉपर इलिव्हेशन प्रॉपर टायमिंगने फेकून दिलं गेलं, लॉंग ऑनच्या वरून आलाय. यावेळेस दर्जेदार संघर्षमय महत्वाच्या क्षणाला महत्वाचा षटकारचा बोल राकेश. स्विच हिटचा प्रयत्न राहिला गेला, फुलटो चेंडू यशस्वी तर झाला. त्या ठिकाणी प्रयत्न अप्रतिम राहिले गेले. सॉफ्ट डिसमिसल सोप्पा झेल, जयेशने अप्रतिम टिपला झेल. फलंदाज ठरलाय राकेश फेल. बॅक टू द डगआउट गॉन. त्यावेळेस चांगला फटका, नक्कीच टायमिंग तर प्रॉपर आहे परंतु उंची तितकी गाठ होऊ शकला नाहीये. बॅक टू बॅक दुसरा झटका लागला जातोय यावेळेस वडरे संघाला, कारण इथून षटकार आला होता, धावांची गरज होती. खालून खेळणं सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप महत्वाचं होतं, परंतु ती खेळी करू शकला नाहीये. यावेळेस बाद होत असताना बॅक टू बॅक दुसरा विकेट येतोय तंबूच्या असलेला करंटच्या रूपामध्ये.
तर पहिला चेंडू यावेळेस फुलटो चेंडू परत फायदा उठवू शकले नाहीयेत. इथून सॅक्रिफाईस, इथून एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला, परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये येते बाद व्हावं लागतं. राहुल वरती आशा आहेत, अपेक्षा आहेत. इथून जर तिथे सुद्धा विकेट गेली तर नक्की नाराज करेल, कारण की गणेशला सुद्धा धावचीच्या स्वरूपात बाद होऊन यावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज गेलाय विनीत. तो ना नक्की चांगला चेंडू, नक्की खोलवर टप्प्याची लाईन जी मेंटेन केली आहे ती अचूकरित्या आतापर्यंत हाताळतोय. कोणत्याच प्रकारच्या संधी मात्र दिली जात नाहीये. राहुल या फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी अजूनही संघर्ष करतोय. मोठ्या फटका खेळायचा, इथून जर एक जरी षटकार आला तरी धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये येईल. यावेळेस प्लंप मध्ये पकडलं गेलं. येस, फिंगर इज गॉन ऑफ अंपायर नाव. यावेळेस LBW च्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय. धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन विसवली गेली 20 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू. घाई करायचं प्लीज बॅटर. तून अजित आला. नक्कीच हलकीशी काढा लागली गेली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जयेश आहेत, कोणती चुकी करणार नाही आहेत. एकच जागेवरती समाधान बनावं लागणार आहे. धावसंख्या एकने पुढे सरसावत असताना जाऊन पोचली गेली 21 या आकड्यावरती. इथून अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. त्या ठिकाणी विनीत मात्र एखादा षटकार चौकार या चेंडूंवरती खेळू शकेल का हे प्रश्नचिन्ह आहे. तो शॉर्ट पिच चेंडू, त्यावर आक्रमण. चेंडू नक्कीच गॅप मध्ये आला, ठिकाणी क्लिअर करतोय. संघर्षाचा हा चौकार आहे. इथून महत्वाच्या क्षणाला ह्या 4 धावा स्कोर कार्ड वरती ऍड झाल्यात आणि या महत्वपूर्ण 4 धावा नक्कीच खूप महत्वाच्या आहेत. या 4 धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं 25 या आकड्यावरती. इथून विनीतच्या बॅट मधून दर्जेदार चौकार बघायला मिळाला. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या चेंडूवरती 2 धावा जरी आल्या तर नक्कीच चांगलं बॅटल मात्र बघायला मिळणार आहे. तून चांगला फटका, चेंडू हवेमध्ये. शतरक्षक प्रयत्न करतायत, परंतु चेंडू जाऊन आदळला गेला नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला, परंतु तिसऱ्या धावेसाठी बाद व्हावं लागतात. 2च धावा मिळणार आहेत या शेवटच्या चेंडूवरती. त्या ठिकाणी 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले गेला 27 या आकड्यावरती. आणि 24 चेंडू मध्ये 28 धावांचं आव्हान मात्र ठेवलं जातं, ते म्हणजेच RCC सिरगाव अ संघासमोर.
दोन फलंदाज गेले संजय आणि शुभम ही जोडी मात्र 28 धावांचं आव्हान ठेवलं गेलं 24 चेंडूंमध्ये. यावेळेस पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका, चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला, नक्कीच त्या ठिकाणी अडलं जाईल का, परंतु तद्वार पहिल्या चेंडूवर चौकारानिशी संजयने मात्र स्वागत केलं जातं. ते मात्र गोलंदाज आर्यन या गोलंदाजाचं आणि हे 4 धावेनिशी स्कोरकार्डमध्ये फ्लाय होताना जाऊन पोहोचलं गेलं 4 आकड्यावरती. इथून पहिल्या चेंडूवरती चौकार मिळवत असताना स्वागत करत मात्र स्कोरकार्डचा सुरुवात केली झाली. इथून समीकरण मात्र असेल 23 चेंडूंमध्ये 24 धावांचं 28 धावांचं आव्हान त्याचा पाठलाग करण्यासाठीचा जो अप्रतिम पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय तो अप्रतिमरित्या. इथून दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. नक्कीच एक दुसऱ्यांदा सुद्धा संधी निर्माण झाली होती आणि अप्रतिम झेल त्या ठिकाणी राहिला गेला आणि संजयच्या खेळा या ठिकाणी पूर्ण विराम लागलाय. दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच जर गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला असता तर इथून नक्कीच चौकार आला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. एक सोपा झेल त्या ठिकाणी विनीतने कॅरी केलाय. संजयला बॅक टू द डगआउट पाठवण्यामध्ये यश आलंय. इथून प्रथम गेला, प्रथम आणि शुभम ही जोडी सेल मैदानाच्या आतमध्ये आर्यनच्या विरोधामध्ये हलक्याशा हाताने प्लेसमेंट बघायला मिळाली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मला एकच धाबेवरती समाधान मानलं जातं. इथून नक्कीच मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत 5 धावा जरी आल्या असल्या तरी एक विकेट्स मात्र गेला फुटरी संघाचा. तो न शुभम आला, दांडे गोल. यावेळेस त्रिफळाचे फर्निचर डिस्ट्रॉय जागा बनवून खेळायचा प्रयत्न राहिला गेला. चेंडू सरळ यष्टीचा वेध घेत असताना आता त्रिफळाचित केले गेले. शुभम या फलंदाजाला पाठवलं गेलंय तंबूच्या आश्रयाला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला की चेंज ऑफ द पेस बघायला मारलं. ते करण्यास्तव निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि इथून षटकाची समाप्ती झाली आहे. एक यशस्वी षटकाची समाप्ती झाली आहे ज्या ठिकाणी 2 विकेट्स प्राप्त करत असताना 6 धावा खर्च केल्या गेल्यात. तो नवीन गोलंदाज लगेचच या गोलंदाजी मार्कवरती इथून पूर्णपणे प्रेशर कन्वर्ट झालं आणि पूर्णपणे मोमेंटम हे मात्र वळलं गेलं ते अष्टविनायक वडरे संघाच्या माध्यमातून, कारण महत्त्वपूर्ण विकेट्स घेण्यामध्ये त्यांना यश आलं आणि पॉवर प्लेचं एक पॉवरफुल षटक मात्र राहिलं गेलं ते वडरे संघाच्या नावावरती. आणि अप्रतिमरित्या नक्कीच सूर्य देवाचा त्या ठिकाणी आपल्याला प्रक्षेपण बघायला मिळतं. हे सोनेरी क्षण अप्रतिमरित्या टिपले जातात आपल्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. त्या ठिकाणी लाईव्ह स्वरूपामध्ये जे प्रेक्षक वर्ग मात्र बघत असेल नक्कीच या मॅच समवेत मात्र जो सूर्यास्ताला जातं त्याचं सुद्धा लाईव्ह स्वरूपामध्ये प्रक्षेपण होतं. अप्रतिम मोमेंटम कॅच केले जातात कॅमेरामॅन तुषारजी कुर्ले यांच्या माध्यमातून.
तर चांगली गोलंदाजी राहिली गेली हरियाणाच्या माध्यमातून. राकेश आलाय गोलंदाजी मार्क वरती इथून लोअर फुटतो चेंडू त्यावर हलक्याशा हाताने प्लेसमेंट बघायला मिळाली. लॉंगॉन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आर्यन चेंडूला फील्ड करते तद्वर एकच धावेवरती रोखलं जातं. इथून काहीतरी स्ट्रॅटजी बनवली गेली गोलंदाजांच्या विरोधामध्ये त्या कारणास्तव मात्र प्रमोट केलं गेलं दुसरं षटक हाताळण्यासाठी राकेश गोलंदाजाला. आणि आता डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना नक्कीच मागच्या सर्व सामन्यांमध्ये आम्हाला बघितलं गेलं परंतु यावेळेस काहीतरी रणनीती बदलली गेली आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी प्रगती पथावरती आला. इथून चांगला फटका प्रॉपर इलिव्हेशन तर नाही आहे परंतु चेंडू आलाय सीमारेषा जवळ त्या ठिकाणी आर्यन आहेत कोणती चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल एक सुपर झेल फलंदाज प्रथम ठरलाय फेल बॅक टू द डग आउट गॉन. तो ना पूर्णपणे बॅकफुट वरती पण बघतो आरसी सिरगाव हा संघ. राकेशने मात्र चांगली गोलंदाजी साकारली गेली या षटकामध्ये यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेलाय कारण प्रयत्न करतायत पण त्याला यश येणार नाहीये. इथून चेंडू अडला जातोय तद्वार 2 धावा पूर्ण झाल्या तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातोय 3 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 3 धाब्याने स्कोर कार्ड पुढे सरसावताना जाऊन पोचले गेल्या दुहेरी आकड्याला स्पर्श करते 10 आकड्यावरती. इथून समीकरण बदललं जातं येणारे 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. अजूनही सामना दोन्ही बाजूने झुकला गेला 15 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. यावेळेस स्विच हिट फुलटो चेंडू त्यावर स्विच हिटचा मार त्या ठिकाणी गणेश आहेत चेंडूला फील्ड करतील त्यावर 1 धाव्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. फटका तर चांगला होता परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षकांनी अचूक फेकी राहिली गेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून त्या कारणास्तव मात्र एकच धाव्यावरती समाधान म्हणावं लागतंय. इथून दीपक गेल्यानंतर नक्कीच ऊर्जेचा किरण मात्र त्याने दाखवला गेलाय या सामन्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने प्लेसमेंट ही सामंजस्याने संयमी खेळी आहे कारण जितकी जवळ मॅच येणार आहे जितक्या धावा येणार आहे तितकाच गोलंदाज प्रेशर मध्ये येणार आहे आणि जे गोलंदाज प्रेशरमध्ये असेल तेव्हा नक्कीच एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च करेल. ही जी रणनीती आखली गेली आहे त्यावर खरा उतरताना दीपक बघायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोचली गेली 12 आकड्यावरती. यावेळेस स्विच हिट अल्टी पल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला जयेश यांच्या माध्यमातून आणि फर्निचर डिस्ट्रॉय त्रिफळाची स्वरूपात बाद व्हावं लागतंय. शेवटच्या चेंडूवरती हादरा मिळवून देतोय गोलंदाज राकेश आपल्या गोलंदाजीमध्ये अप्रतिम आतापर्यंत. दोन्ही गोलंदाज जर बघितले गेले तर पहिल्या षटकात सुद्धा 2 विकेट्स घेतले गेले 6 धावा खर्च केल्या तदनंतर दुसऱ्या षटकात सुद्धा 2 विकेट्स घेत 6 धावा खर्च करतोय. इथूनच समीकरण बदललं जात आहे. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. समीकरण बदललं गेलं ज्या ठिकाणी धावांची गरज असेल 12 चेंडूंमध्ये 16 धावा नक्कीच 28 धावा म्हटलं होतं की 28 ते 30 16
सॉरी 12 धावा झाल्या, 16 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. या ठिकाणी 12 चेंडू 16 धावांची गरज. इथून जितेश आलाय, जितेश आला, दीपकला बॅकफूट वरती पाठवतोय. तर पहिला चेंडू निर्धावाला. इथून एक एक धाव ही महत्वाची असणार आहे. इथून हलक्याशा हाताने खेळलं गेला चेंडूला. त्या ठिकाणी गली रिझनामध्ये शतरक्षक आहेत, कोणती चुकी होणार नाहीये. कारण हे संध्याकाळचं सत्र आहे, त्या ठिकाणी दमट वातावरणामध्ये ही जी स्पर्धा असते त्या ठिकाणी मात्र 28 ते 30 धावा 4 षटकांमध्ये भरपूर होतात. त्यासाठी मात्र एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या तरच आपण पराभूत होऊ शकतो, अन्यथा मात्र आपण नक्कीच विजयाचा डंका वाजवू शकतो. इथूनच चांगली गोलंदाजी राहिली गेली वडरी संघाच्या माध्यमातून, तितकाच चांगला प्रहार आहे. परंतु त्या ठिकाणी शतरक्षक तैनात आहे. गणेश चेंडूला फील्ड करेल, तद्वर एक धाव्यतिरिक्त काहीच मिळणार नाही आहे. कारण ज्या ठिकाणी गोलंदाजी केली जाते त्या ठिकाणी चक्रव्यूह सजवलं गेलंय आणि त्याच ठिकाणी अचूक टप्प्यावरती नियंत्रण मिळवलं जातं. तर पूर्णपणे समीकरण बदललं जाते. दर्शक जर बघितले तर जाऊन पोचली गेली 14 या आकड्यावरती. यावेळेस आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगले चेंडू हाताळले जातात. स्वतः कर्णधार आले तिसरा षटक घेऊन आणि अचूक टप्प्यावरती नियंत्रण मिळवत गोलंदाजी झाली. इथून 4 चेंडू डिलिव्हर करत हाही गोलंदाज 2च धावा खर्च करतोय. समीकरण हे पूर्णपणे बदललं जातं आणि कालच्या दिवसापासून आम्ही बघतोय प्रत्येक मॅच ही पैसा वसूल झाली आहे. इथून रंगतदार होणार आहे ही मॅच, यात काही शंका नाही. फुलटॉस चेंडू त्यावर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी आर्यन चेंडूला फील्ड करेल, तद्वार एकच धाव्यावरती समाधान मानलं जाणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. त्या ठिकाणी धावा जर बघितल्या तर जाऊन पोहोचले गेल्या 15 या आकड्यावरती. इथून येणारे 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. इथून शेवटचा चेंडू, यावेळेस जागा बनून खेळायचा प्रयत्न राहिला गेलाय. पंचांकडे लावड अपील नक्कीच राहिले गेले, परंतु पंच दर्शवतायत नक्कीच निर्धाव चेंडू. या निर्धाव स्वरूपातही चेंडूची सांगता झाली आहे. त्या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांनी तर चांगली लढत दिली गेली, परंतु शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. त्यावेळेस कोणता फलंदाज असेल जो तारणहार म्हणून कार्य करेल आणि आपल्या संघाला विजयश्री संपादन करून देईल. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आम्ही बघितलं होतं शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये 6 चेंडू 14ची गरज असताना अक्षयने सामना विन करून दिला होता आणि सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला होता. त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये यावेळेस 6 सामने येऊन टेपला गेला 6 चेंडू 13 धाव्यांवरती. इथून नितेश आणि दीपक ही जोडी यांच्यावरती पूर्ण जिम्मेदारी असेल, तर त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाज कोणाला आणलं जाणार आहे, राहुल की करण. नक्कीच करणला प्रमोट केलं जात आहे. या ठिकाणी वेगावर स्वार चांगली गोलंदाजी राहिली जाते त्याच्या माध्यमातून सुद्धा, परंतु यावेळेस 6 चेंडू 13 धावा थांबवणं खूप गरजेचं असेल. तर शेवटचा सामना सुरू आहे. नक्कीच यावेळेस 6 चेंडू 13 धावांची गरज असेल आणि या मॅचचा आनंद नक्कीच अनेक प्रेक्षक वर्ग घेत असतील लाईव्ह स्वरूपामध्ये. ज्या ठिकाणी 7व्या दिवसातील शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये हा सामना जाऊन ठेपला गेला, त्या ठिकाणी 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे विजयासाठी. इथून जरा कालही वाटलं होतं की सुपर ओव्हरमध्ये शेवटचा सामना जाणार आहे, परंतु तसं काही घडला नव्हता. त्याचप्रमाणे आजही या सामन्यामध्ये तेच घडतंय. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, जितेश आलाय त्या ठिकाणी आणि कोणती चुकी करणार नाही. एक सोपा झेल फलंदाज दीपक ठरला फेल. बॅक टू दी डगआउट. मॅच मध्ये रंगत. इथून मॅचला कलाटणी मिळाली आहे, कारण पूर्णपणे दबदबा दरारा दहशत ही मात्र राहिली गेलेली आहे, ती म्हणजे अष्टविनायक वडरे संघाची.
कालच्या दिवसात शेवटच्या सामन्यात कमारे संघाचा अक्षय मात्र हिरो बनला होता. आजच्या दिवसामध्ये आज अक्षयला पुन्हा एकदा संधी आहे. यावेळेस चांगला फटका फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. इथून कलाटणी आली आहे या सामन्यामध्ये. 4 धावा तर आल्या, ते 4च्या मदतीने धावा वाढल्या जातात, जाऊन पोहोचतात 19 या आकड्यावरती. इथून 4 चेंडू 9 धावांची गरज. इथून पैसा वसूल मॅच आहे, रंगतदार सामना. इथून हृदयाचे ठोके वाढले जाणार आहेत. ज्याला कोणाला हृदयाचा त्रास असेल त्यांनी ही मॅच बघून का, कारण शेवटच्या चेंडू पर्यंत ही मॅच जाणार आहे, यात काही शंका नाहीये. कारण 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. कारण वरती हल्ला बोल केला गेला, खूप विचारा अंतिम मात्र ज्याच्यावरती जिम्मेदारी सोपवली गेली आहे त्यावरती खरा उतरेल का हा गोलंदाज. यावेळेस चांगला चेंडू तर आहे. इथून पंच दर्शवतील बाईजच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आली. शर्यष्टीला मात्र त्या ठिकाणी स्पर्श करत असताना चेंडू गली रिझर्व मध्ये गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तर चांगलं झालं. परंतु इथून येणारे चेंडू असेल 3 आणि 3 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. नितेश ऑन स्ट्राईक, करंट टू नितेश असा सामना. यावेळी चांगला फटका इथून पूर्णपणे मॅच मध्ये पैसा वसूल मॅच होईल. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जाईल हे म्हटलं होतं आणि तेच खरं ठरलं जात आहे. 3 षटकामध्ये ज्या धावसंख्येवरती अंकुश लावण्यामध्ये यश आलं होतं गोलंदाजांना, ते कुठेतरी यावेळेस हवे ठरले गेलेत. इथून विजयासाठी गरज असेल 4 धावांची. इथून 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. तर नितेश नक्कीच विजय फटका खेळू शकेल का आणि आपल्या संघाला सुपर 4 मध्ये फेरीचा प्रवेश मिळवून देईल का. इथून भंबल झाले, 1 धावेचं दुसऱ्या धावेत रूपांतर होते. धावसंख्या इथून वाढली जाते 2 धावेनिशी. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली जाते 26 या आकड्यावर. इथून नक्कीच म्हटलं होतं की ही मॅच जाणार आहे सुपर ओव्हर मध्ये. इथून जर 1 धाव आली तर सुपर ओव्हर या स्पर्धेची मात्र 2025चा जो रणसंग्राम आहे त्यामध्ये ही एकच अशी गोष्ट आहे जी घडली नाही आहे आणि ती सुद्धा पूर्ण होणार आहे असं मला वाटतं. जर इथून निर्धाव चेंडूला पहिल्या धावेसाठी जर बाद झाले तर नक्कीच सुपर ओव्हर न होता विन होईल सामना वडरे संघ. इथून जर विकेट आला तर नक्कीच विजय होईल. 2 धावा आल्या तर शिरगाव संघ बाजी मारेल. इथून जर 1 धाव आली तर या स्पर्धेची 7व्या दिवसामध्ये सुपर ओव्हर होताना बघायला मिळेल. प्लीज नक्कीच महत्वपूर्ण सामना. इथून जो संघ जिंकणार सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवेल. परंतु नितेश यावेळेस चांगला फटका, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. इथून एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेलाय आणि 2 धावा पूर्ण करत असताना विजयश्री संपादित केला जातोय. इथून हार्दिक अभिनंदन असेल तर तितकंच कौतुक असेल ते मात्र वडरे संघाचं. कारण थोडंसं खराब चेंडू हाताळले गेले ते कारणास्तव मात्र पराभूत व्हावं लागलं आणि या स्पर्धेतून बाद व्हावं लागलं. या विजयाच्या रेस मधून बाहेर व्हावं लागलं. त्या ठिकाणी नक्कीच चांगली फलंदाजी करत असताना नितेश आणि अक्षय या जोडीनं त्या धावा पटकावून काढल्या गेल्या आणि विजयश्री संपादित करीत मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला. RCC सिरगाव असंघ हार्दिक